आपल्यासोबत शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आहेत. शिरसाट साहेब, काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्री पदाचं नाव तर जाहीर झालंय, मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असून ते राज्यातच राहणार आहेत. पक्षवाढीसाठी राज्यात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय असं सांगितलं जातंय. काय सांगाल? मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झाल्याचं आतापर्यंत माझी माहिती नाही. हा भाजपचा अंतर्गत विषय, कोणाला मुख्यमंत्री करायचं किंवा नाही करायचं. परंतु एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जो कॉमन मॅन म्हणून आपली जी काही प्रतिमा उंचावलेली आहे, त्यांना सोडून ते दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार नाहीत. आणि उपमुख्यमंत्र्याबद्दलचा जो काही निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत घेतील असं मला एक अंदाज आहे. आणि म्हणून आजच्या घडीला तरी कोण मुख्यमंत्री किंवा कोण उपमुख्यमंत्री याबद्दलचं स्पष्टीकरण आणखीन आलेलं नाही. पण असं सांगितलं जातं की गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्त्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. नाही, बैठकीमध्ये काय झालं त्याचा स्पष्टीकरण किंवा त्याच्याबद्दलचं काही भाष्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं नाही. हे सर्व कथाकल्पित सर्व गोष्टी झालेल्या आहेत. यांना हे खातं मिळालं, त्यांना ते खातं मिळालं. परंतु निश्चित शिवसेनेचा वाटा या सर्व राजकारणामध्ये मोठा आहे. म्हणून देताना सुद्धा त्यांना हा विचारपूर्वकच खाती ही शिवसेनेला द्यावी लागतील. पण गृह खातं सोडण्यास भाजपचा नकार आहे. त्यांनी का नकार देत आहेत कल्पना नाही आहे. परंतु गृह खातं हे महत्त्वाचं खातं सुद्धा आमच्याकडे असलं पाहिजे अशी जर मागणी केली असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे. कारण की दंगली ज्या झालेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये, जे दंगली झालेले आहेत किंवा जातीचं जे आंदोलन झालेलं आहे, ओबीसीचं असेल, मराठाचं असेल, ते आंदोलनसुद्धा हाताळण्यासाठी आता पुन्हा आपल्याला एक कसब पणाला लावावे लागेल. या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून तो कारभार कदाचित आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू असा आम्हाला विश्वास आहे. पण एकनाथ शिंदे हे राज्यातच का राहायचं म्हणतायत? त्यांना दिल्लीला का जायचं नाही? नाही, राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. उठावानंतर इतक्या जोमाने काम करणारा नेता अचानक जर महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात गेला तर इकडे लक्ष देता येणार नाही. आणि मग लक्ष दिलं नाही तर इथं जे काही त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार नाहीत. सर्वसामान्याचा भाऊ, लाडक्या बहिणीचा भाऊ किंवा कॉमन मॅन म्हणून जी काही प्रतिमा आहे त्याला आता कुठं ग्रीप मिळालेली आहे, ती ग्रीप सोडून जाणं योग्य नाही असं माझंही मत आहे. पण मग राज्यात राहण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रिपद स्वीकारणं हे तयारी आहे मनाची? आणखी नक्की सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे हे फकीर टाईप माणूस आहे. ते काय सोडतील काय घेतील याचा काही अंदाज नसतो. कदाचित उपमुख्यमंत्रीपद ते स्वीकारणारही नाहीत, कदाचित स्वीकारतीलही किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून राहतीलही. ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. म्हणून त्यांच्या निर्णयाचा अंदाज कोणालाच बांधता येणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वन आणि ओबीसी मंत्रालय, पर्यटन ही सगळी जी खाती ते भाजप स्वतःकडे ठेवणार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती दिली जाणार आहेत. नाही, ते फायनल होऊ द्या ना. आणखीन सध्याला काही ठरलेलं नाही आहे. एकदा फायनल होऊ द्या. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब कोणती खाते मागतायत किंवा कोणते खाते येत आहेत ते त्या टायमाला कळेल. समजा जर का एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं तर मग तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्यावर अवलंबून राहावं लागेल? नाही, अवलंबून राहायचा प्रश्न येत नाही. जर दोन उपमुख्यमंत्री होत असेल तर एक उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे असणार आहेत. ते कुणाला तरी आमच्या कोणत्या माणसाला त्यामध्ये त्याला वर्णी लागेल. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलं नाही याचा अर्थ इतरांना कोणाला ते दिलं जाईल. दुसऱ्या कोणाला तरी उपमुख्यमंत्री करू शकतात, निश्चित करू शकतात ते. आता मुख्यमंत्री पदावरचा तुमच्या बोलण्यातून अजूनही दावा संपलेला दिसत नाही. दावा संपलेला नाहीच आहे. त्यांना फक्त भाजपला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून निर्णय पक्षश्रेष्ठीने त्यांच्या घ्यावा असा एक आमचा त्यांना सल्ला होता. नसता मग शिंदे साहेब अडून बसलेत म्हणून मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होत नाही असं काही होऊ नये. दिलं ठीक, नाही दिलं ठीक, आम्ही त्याच्यावर कुठे अडसर नाही आमचा.
आता देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जातं, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? झालं असेल तर आम्हाला आनंद आहे. भाजपचा मुख्यमंत्री नाही तर हा महायुतीचा मुख्यमंत्री आहे, म्हणून यांच्यापैकी कोणी जरी झालं तर आम्ही त्याचा आनंद व्यक्त करू. निश्चित जेव्हा अधिकृतपणे नाव जाहीर होईल त्या टायमाला आम्ही सुद्धा फटाके वाजवून त्यांचा त्या आनंदामध्ये सहभागी होऊ. पण यामध्ये अजित पवारांना जी सगळी मार्ग आहेत ते सुखकर दिसतात, कारण त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि त्यांचं जे अर्थ खातं आहे हे त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे, त्यात कुठलाही अडथळा दिसत नाही. चांगली गोष्ट आहे ना. माहितीमध्ये अडथळे कोणालाच कोणाची येऊ नयेत हीच तर आमची भूमिका आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जी काय पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की माझ्यामुळं कोणाला अडथळा नको, जे काही योग्य निर्णय तुम्ही घ्या. एकनाथ शिंदेनी 12 मंत्रिपदं मागितलेली आहेत आणि तुमच्याकडे आता जवळपास 55-56 आमदार आहेत, तर कसं नियोजन करणार? तुम्ही स्वतःही इच्छुक आहेत? आमच्याकडे 57 आमदार आहेत, आणखीन 4 अपक्ष आमदारही आम्हाला जॉईन झालेले आहेत. आमचं जवळपास 61 आमदारांचं आमचं पाठबळ आम्हाला आहे. आणि यामध्ये आता कोणाला निवडायचं, कोणाला कोणत्या मंत्रिपदावर द्यायचं हे सर्वस्वी अधिकार आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. म्हणून ते घेतील तो निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागेल. एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मी काळजी हो मुख्यमंत्री आणि मी सगळ्यांची काळजी घेतोय. निश्चित शिंदे साहेबांनी सर्वांची काळजी घेतलेली आहे. आम्ही जे निवडून आलेलो त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ज्याला म्हणता येईल तो एकनाथ शिंदे साहेबाचा आहे. हा प्रत्येक आमदार मान्य करेल. पक्षाचाच नव्हे तर इतर पक्षाची सुद्धा, राष्ट्रवादीची सुद्धा असेल, भाजपचे असेल, त्यांनाही तुम्ही विचारा त्यांच्या यशामध्ये कुणाचा वाटा आहे म्हणून. म्हणून शिंदे साहेबांनी कधीही पक्षापुरतं न पाहता युतीचं काम केलं आणि युतीसाठी जे करता येईल ते केलेलं आहे. म्हणून तर आज एकनाथ शिंदे साहेबाचं एवढं वजन आहे. एकनाथ शिंदे साहेब हा महायुतीसाठी लढले हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला असं वाटत होतं की एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री बनतील. आणि अजूनही तुमची अपेक्षा आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात? माझे नेते आहेत ते मुख्यमंत्री ते बनले पाहिजे ही माझी अपेक्षा असणं काही गैर थोडी आहे ना. निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे. एकदा निर्णय झाला तेव्हा आमचं सर्व स्टॉप होईल. तर हे होते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिमा कॉमन मॅन म्हणून जपलेली आहे, त्यामुळे ते राज्यातच राहणं योग्य राहील. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.